सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांची सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही विविध उपक्रम सादर करीत आहोत. त्या उपक्रमांपैकीच एक उपक्रम आहे सावित्रीबाई फुले यांच्या कविता. तर सादर करीत आहे नवस ही कविता. गोट्याला शेंदूर फासुनी तेलात, वसती देवात दगड तो. म्हसोबा खेसोबा भयंकर देव, तयावर भाव ठेवोनिया. नवस करीती बकरू मारीन, नवस फेडीन बाळ जन्मी. धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. सावित्री वदते करुणी विचार, जीवन साकार करुणी घ्या. जीवन साकार करुणी घ्या. चला तर मग बघूया या कवितेचा अर्थ. नवस या कवितेद्वारे सावित्रीबाईंनी समाजातील अंधश्रद्धा आणि दांभिकतेवर कडाडून प्रहार केला आहे. एखाद्या सामान्य दगडाला तेल आणि शेंदूर फासून तो देव होत नाही, तर मुळात तो दगडच असतो. मात्र लोक त्याला देव मानून पूजा करतात. म्हसोबा खेसोबा यासारख्या उग्र देवतांना लोक भयंकर देव समजून केवळ भीतीपोटी श्रद्धा ठेवतात. मूल व्हावे म्हणून लोक देवाला नवस करतात आणि नवस फेडण्यासाठी निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याचे वचन देतात. ही अत्यंत चुकीची प्रथा असल्याचे सावित्रीबाई सांगतात. या कवितेमध्ये सावित्री आई एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. जर नवस केल्याने किंवा धोंड्याने दगडांनी मुले जर झाली असती, तर स्त्री पुरुषांनी लग्ने कशाला केली असती? म्हणजेच मूल होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून कुठलाही चमत्कारचा भाग नाही आहे. शेवटच्या कडव्यात सावित्रीबाई म्हणतात की माणसाने सारासार विचार करून विवेक बुद्धीने वागावे. अंधश्रद्धेच्या मागे न लागता आपले जीवन सत्कार्यांनी आणि विचारांनी साकार करावे. थोडक्यात त्या लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचा सल्ला देतात. असेच नवनवीन कविता सावित्रीबाई फुले यांच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री शक्तिपीठाच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडली असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.